नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी सॉरी, 2 दिवसापासून पॉडकास्ट येऊ शकलं नाही. त्यासाठी जसं की मी गेल्या काही पॉडकास्ट मध्ये सांगत होती की माझ्या फोनमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे आपले पॉडकास्ट छोटे छोटे येत आहेत आणि मलाही करमत नाही आहे. गेल्या 2 दिवसापासून तुमच्यासोबत गप्पा मारल्या नाही आहेत, त्यामुळे म्हणून आज थोड्याफार हेवी फाईल्स होत्या त्या डिलीट केल्या आणि आज पॉडकास्ट अपलोड करते. आय नो टोमलीचा टॉपिक हा बुधवारचा असतो, पण थोडे दिवस अजून मंडळी, मग आपलं नेहमीप्रमाणे पॉडकास्ट येत राहील. आणि हो, खूप जणांनी कॉमेंट्स देखील केल्या होत्या, साबजी बंजितावर का नाही करत आहे पॉडकास्ट, घरकोंबडीवरती का नाही करत आहे, त्यांना सूट दिली का, वगैरे वगैरे. तर असं काही नाही आहे, सगळ्यांवरती पॉडकास्ट येणार आहे, काळजी नसावी. कोणालाही सूट दिली नाही आहे आपण. थोडा वेळ लागेल, पण बेस्टच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आता त्या दिवशी सॅटर्डेला मी ढेमशीवरती पॉडकास्ट अपलोड केलं होतं दुपारी. तर टोमलीला नक्कीच वाटलं असणार की अरे वा, माझा पिच्छा सोडला वाटते प्रणालीने. पण अचानक मी रात्री टोमलीवरती पॉडकास्ट टाकलं तर एकदम गांगरून गेली असेल. तिला समजलंच नसेल की नेमकं काय झालं आहे. एका दिवसात 2 पॉडकास्ट हे तिला अनपेक्षित होतं आणि त्यामुळे टोमलाबाईला झोपच नाही आली आणि म्हणून दुसऱ्या दिवशी काकूने सुट्टी घेतली. किती भित्री भागूबाई आहे ना हो मंडळी ही टोमली. आता हिचं म्हणणं आहे ना की ही पॉझिटिव्हिटी स्प्रेड करते, हिला हिचे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात असं वाटते. मग कर नाही त्याला डर कशाला असला पाहिजे, चोराच्या मनात चांदणं आणि काय दुसरं बोलू मी. काकू चुकतायत हे त्यांनाही स्वतःला माहिती आहे, त्यांच्या मनालाही पटतंय की त्या चुकतायत. पण काय आहे ना, अन्य नको करायला काकूंना, आणि मग चूक दाखवली की लगेच राग येतो. आता सॅटर्डेला सुट्टी घेऊन काकू आल्या संडेला तोंडावरती किलोभर पीओपी थोपून सांगायला की मी आज स्मूदी बनवली होती नाश्त्यामध्ये आणि ती 1 नंबर झाली होती. हिला काय वाटते, हिने सांगितलं आणि आपण विश्वास ठेवला का? प्रूफ काय आहे? अहो काकू, जोपर्यंत आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत नाही तोवर आम्ही विश्वास नाही ठेवत. काय आहे ना, आम्ही तुमच्या अंधमंद भक्तांसारखे नाही आहोत हो. त्यामुळे ना येडा बनवणं बंद करा प्लीज. त्या मुलींना पण जबरदस्ती खोटं बोलायला सांगतात काकू. ते हेअर वॉश करणं काय हिचं काही केल्या बंद होत नाही आहे. आता अगं डोक्यावरती 4 केस उरली, ती तरी नीट जप. काय नुसतं रोजच हेअर वॉश केलं सांगत असते. काकूंनी लसूणी पालक बनवला होता आणि त्यामध्ये काय काय टाकलं ते साहित्य सांगत होत्या. पण पनीरला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी कोळशाचा यूज केला हे सांगताना काकू जरा नर्वस झाल्या होत्या. इवन कोळसा इथे मिळतो हे सांगतानाही काकू जरा नाराज दिसल्या. कारण काय आहे ना काकूच्या नाराजीचं, हे तर तुम्हाला समजलंच असेल ना हो मंडळी. काय आहे ना, कोळशा आणि काकूचं 7 जन्मांचं नातं आहे, त्यामुळे काकू जरा अपसेट होत्या. स्वतःच सारखं कोळसा कोळसा करत होत्या आणि कोळशाचं नाव घेताना नाराज दिसत होत्या. या विकेंडला वाटते काकांना काही काम नव्हतं, नाहीतर एरवी कोळशाला प्रचंड काम असते असं काकू सांगत असतात. कामात एवढा बुडालेला असतो कोळशा की काय विचारूच नका. पण खरं बोलू तर मंडळी, मला काकूंवरती जराही ट्रस्ट नाही आहे. मला तर असंच वाटते की कोळशा रिकामी आहे, त्याला काही कामधंदे नाही आहेत. आपण बोलतो ना की कोणाला रिव्ह्यू द्यायला सांगत नाही आजकाल काकू, तर म्हणून आजकाल काय करतायत तर काकांना बसवतात टेबलवरती आणि कॅमेरासमोर खोटं खोटं कौतुक करायला सांगतात. आता मंडळी, ही एवढ्या वर्षापासून ते जेवण बनवते, सो त्यात काही नवीन असं नाहीच आहे. तरी पण या बाईला काहीच येत नाही, कोळशाला उगाच खोटं खोटं कौतुक करायला सांगते. ती खारी जेवत होती तर तिने सांगितलं मला खूप आवडलं, तर काकू बोलतात अरे वा, एकच डायलॉग मारते तू. अहो काकू, जे तुम्ही तिला शिकवलंय तेच ती मुलगी बोलणार ना. स्पष्टपणे दिसतंय तुम्हीच तिला पाठांतर करून तिथे बसवता आणि त्यानंतर ती मुलगी बोलते. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, काकूंकडे रिकामी वेळ एवढा आहे की कोरियन ड्रामा बघणार होत्या काकू. पण मी काय बोलते टोमल काकू, इथे रोज सकाळी तुम्ही 10 वाजता थोबाडावरती पीओपी थोपून युट्यूब वरती येता नवीन नवीन ड्रामे करायला, ते काही कमी पडतंय का तुम्हाला? की आता तुम्हाला कोरियन ड्रामे पण बघायची इच्छा होते? पूर्ण जानेवारी महिना संपला पण अजूनपर्यंत काय काकूंनी नवीन कॅलेंडर आणलंच नाही आहे. मला असं वाटते काकू यावेळी भारतात आल्या होत्या ना बैलेशच्या लग्नाला,
तेव्हा कदाचित त्यांना 2025चं कॅलेंडर मिळालं नव्हतं. त्यामुळे काय आहे ना, काकू जुन्या वर्षातच नवीन सुरुवात करतायत. पण जर यांना कॅलेंडर मिळालं नव्हतं, मग त्या दिवशी या कशाला खोटं खोटं सांगत होत्या ना की मी नवीन कॅलेंडर लावतेय. आता बघा, समर वॅकेशन मध्ये काकूंच्या मातोश्री येणार आहेत ना ठगजमबगला, तेव्हा कदाचित त्या आदिवासी हेअर ऑइलच्या बॉटल आणि 2025चं कॅलेंडर घेऊन येतील. आणि त्याचसोबत तुम्हाला एक गोष्ट आठवते का मंडळी, गेल्या वर्षी जेव्हा रेसिडेंट परमिटचा काकूंनी कांड केला होता ना, तेव्हा काकूंनी एक ड्रेस स्टिच करायला दिला होता. पण काय झालं, घाई गडबडीमध्ये काकू तो ड्रेस विसरून गेल्या होत्या, कारण की तो स्टिच झाला नव्हता. त्यामुळे ह्यावेळी जेव्हा काकूंच्या मातोश्री येतील ना, तेव्हा तो ड्रेस पण घेऊन येतील. आता त्या दिवशी काकू फिरायला गेल्या होत्या, तिथेही मूर्खासारख्या पळत सुटल्या होत्या. अगं टोमले, तुला एक गोष्ट सांगू का, सेम तुझ्यासारखं ना एक पाळलेला भुबू असतो. त्याला खाली राऊंड मारायला नेलं ना आपण गळ्यात पट्टा बांधून, आणि जर त्याच्यासमोर दुसरा भुबू असला ना की तो पण पळत सुटतो. तशीच तू आहे. फरक एवढाच आहे की तू मनुष्य आहेस आणि तुझ्या गळ्यामध्ये पट्टा नाही बांधलेला. रिपब्लिक डे दिवशी काकू सांगतात काय तर, आम्ही शाळेत असताना आम्हाला चॉकलेट्स मिळायचे म्हणून आम्ही राष्ट्रगीत बोलायला जायचो. म्हणजे लहानपणापासूनच काकूंना हवरटपणा करायची घाणेरडी सवय दिसतेय. आणि रिपब्लिक डे दिवशी काकूंचं भारत प्रेम पाहिलं का मंडळी, कसं ओतून चाललं होतं. टोमल काकू, एवढंच जर तुमचं भारतावरती प्रेम आहे ना, तर मग या ना कायमच्या राहायला. मला माहिती आहे हो काकू, कोळशाचा जॉब गेला आहे, त्यामुळे आता तुम्ही लवकरच भारतात परत येणार आहे. पण कसं यायचं हे तुम्हाला सुचतच नाही आहे. आणि हो, मी तर विसरूनच गेली, तुम्हाला तर भारतामध्ये आता एंट्री नाही आहे ना. अहो काकू, मागे तर सोफ्यावरती बसून ट्रॅव्हलर्सला उत्तर देणारा जो व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये तर तुम्ही मार दुसऱ्यांच्या फॅमिली बद्दल बोलत होत्या. पण आता काय झालं काकू, आता तर तुमचीच फॅमिली तुम्हाला एक्सेप्ट करायला तयार नाही होत आहे. परवा मंडळी काकू सांगत होत्या की आता वेदर हळूहळू बेटर होत चालला आहे. काकू, किती वेदर बेटर झालं ना तरी पण तुम्ही मरगळलेल्याच राहणार आहात. सर्व गोष्टी मनासारख्या होत नाही. तो जो व्हिडिओ होता ना मंडळी, तो एवढा पकाऊ होता ना की काय सांगू मी. ही बाई काय बडबडत होती मला तेच समजत नव्हतं. सगळं काय माझ्या डोक्यावरून गेलं. पकवण्याची पण एक लिमिट असते. किती पकवते यार ही टोमली. मंडळी, तुम्हाला म्हणून सांगत्या, काकूंचं सगळं काही डिपेंड्स असते. माहिती आहे का तुम्हाला, डिपेंड्स किती वजनदार वाटतंय ना ऐकायला, डिपेंड्स. काकूंनी त्या दिवशी फणसाची भाजी बनवून दाखवली आणि तो फणस जो दाखवला ना काकूंनी, तो ऑलरेडी बॉइल्ड होता. त्यामुळे काकू बोलल्या की आपल्याला बॉइल्ड करायची गरज नाही पडणार आहे. आता जे काही काकू बोलल्या ना, जो काही शब्द काकूंनी वापरला होता तोच मी इथे बोलतेय. माझ्या मनाचं काहीतरी नाही सांगत आहे मी तुम्हाला. काकू किती छान इंग्लिश बोलतात ना. आणि कोण आहेत ती लोक जे बोलतात काकूंना इंग्लिश येत नाही. त्या दिवशी मकर संक्रांतीवाल्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं ना, काकू नेबर सोबत कशा इंग्लिशमध्ये फडाफडा बोलत होत्या त्या. प्लस घरी आल्यावरती पण काकू इंग्लिशमध्ये बोलून दाखवत होत्या. काय आहे ना, आजकाल काकू 2-2 बदाम खातात पाण्यात भिजवून. त्यामुळे काकूंनी जे काही पाठांतर केलेलं असते ते त्यांच्या लक्षात राहते. टोमल काकूंनी सांगितलं होतं काकांच्या ऑफिसमध्ये कोणीच इंडियन नाही आहे. पण फणसवाल्या व्हिडिओमध्ये तर काकांचा बॅकग्राऊंड मध्ये आवाज येत होता आणि त्यात तर बनोज काका कोणाशी तरी हिंदीमध्ये बोलत होते. असं कसं काय हो मंडळी. ती कॅलिफोर्नियाची ढेमशी टोमलीचा कॉपी करते आणि ही टोमली आता माझं कॉपी करायला सुरू झाली आहे. माहिती आहे का मंडळी तुम्हाला, मी बिझी आहे बोलली, माझा पॉडकास्ट येत नाही आहे टाइमवरती, तर काकूंनी नवीन नाटकं सुरू केली आहेत सध्या. त्याही व्हिडिओ नाही टाकत आहे. आता गेल्या 2 दिवसापासून काकूंनीही व्हिडिओ नाही टाकलेत. काकू पण गायब झाल्या आहेत. कोणत्या तरी कारणांमुळे बिझी आहेत असं त्या बोलतायत. पण मला माहिती आहे काकू काहीतरी नवीन उचापत्या करत असतील. काकूंना वाटलं असेल 2 दिवस जर मी व्हिडिओ टाकला नाही तर ह्या लोकांना काही बोलायला मिळणार नाही, म्हणून काकू गायब झाले आहेत. पण काकू, तुम्ही व्हिडिओ टाका किंवा नका टाकू, तुमच्यावरती पॉडकास्ट येणार म्हणजे येणारच. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.